श्री स्वामी समर्थ. आज आषाढी एकादशीचा पवित्र दिवस आहे. हा दिवस भगवान श्री विष्णू आणि आपल्या लाडक्या पांडुरंगाला समर्पित मानला जातो. आषाढी एकादशीला महाराष्ट्रात विशेष महत्व आहे. लाखो वारकरी पांडुरंगाच्या नामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने जातात. पण तुम्हाला माहित आहे का, आजच्या दिवशी एक अशी वस्तू आहे जी आपल्या धार्मिक परंपरेनुसार अजिबात खाऊ नये असे सांगितले जाते. ती वस्तू म्हणजे तांदूळ. एकादशीला तांदूळ का खाऊ नये यामागे एक पुरातन धार्मिक कथा सांगितली जाते. पुरातन कथेनुसार मूर नावाचा एक शक्तिशाली असुर होता. त्याने देवता आणि ऋषीमुनींना खूप त्रास दिला होता. तेव्हा सर्वजण भगवान श्री विष्णूच्या चरणी गेले. भगवान विष्णूंनी मूर असुराशी युद्ध केले. हे युद्ध खूप वेळ चालले. त्यानंतर भगवान विष्णू एका गुहेत विश्रांतीसाठी गेले. भगवान विष्णू विश्रांती घेत असताना मूर असुराने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच वेळी भगवान विष्णूंच्या दिव्य शक्तीतून एक तेजस्वी देवी प्रकट झाली. या देवीने मूर असुराचा वध केला. भगवान विष्णू त्या देवीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्या देवीने भगवान विष्णूकडे भक्तांच्या कल्याणासाठी वर मागितला. भगवान विष्णूंनी तिला आशीर्वाद दिला आणि तिचे नाव एकादशी असे झाले, अशी पुरातन कथा सांगितली जाते. म्हणूनच एकादशीचा दिवस भगवान विष्णूंच्या भक्तीसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी उपवास करून भगवंताचे नामस्मरण करण्याची परंपरा आहे. आता प्रश्न असा आहे की एकादशीला तांदूळच का खाऊ नये? आपल्या धार्मिक परंपरेनुसार एकादशीच्या दिवशी धान्य खाऊ नये असे सांगितले जाते. तांदूळ हा धान्याचा प्रकार असल्यामुळे या दिवशी तांदूळ खाणे टाळले जाते. तांदळाबरोबरच गहू, ज्वारी, बाजरी, मका आणि इतर धान्याचे पदार्थही उपवासात टाळले जातात. काही प्रचलित धार्मिक कथांमध्ये असे सांगितले जाते की एकादशीच्या दिवशी पापशक्तीला धान्यांमध्ये आश्रय मिळतो, म्हणून या दिवशी धान्य खाऊ नये अशी परंपरा आहे. ही धार्मिक श्रद्धा आणि परंपरा अनेक भक्त आजही मनापासून पाळतात. जेव्हा त्या राक्षसाचे वध करण्यामध्ये आला, तेव्हा त्याच्या शरीराचे काही भाग पृथ्वीवरती पडला आणि तेव्हाच तांदूळ या धान्याचा तिथून उगम झाला. म्हणून या दिवशी तांदूळ खाणे सुद्धा टाळले जाते. म्हणून आज जर तुम्ही आषाढी एकादशीचा उपवास करत असाल किंवा उपवास करत नसाल तरी आज तांदूळ आणि तांदळापासून बनवलेले पदार्थ अजिबात खाऊ नका, अशी धार्मिक परंपरा आहे. तांदळाची खिचडी, भात किंवा तांदळापासून बनवलेले इतर पदार्थ आज टाळा. त्याऐवजी फळे, दूध किंवा तुमच्या उपवासाच्या पद्धतीनुसार भगर, साबुदाणा, राजगिरा यासारखे पदार्थ घेऊ शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, उपवास करणे शक्य नसेल किंवा आरोग्याची अडचण असेल तर स्वतःला त्रास देऊन नका करू उपवास. आपल्या क्षमतेनुसार आहार घ्या आणि मनापासून भगवान विष्णू आणि पांडुरंगाचे नामस्मरण करा. देव आपल्या भक्तीचा भाव पाहतो. आता आजच्या आषाढी एकादशीला संध्याकाळी करायचा एक अतिशय सोपा आणि भक्तीचा उपाय सांगते. आज संध्याकाळी देवासमोर एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. त्यानंतर भगवान श्री विष्णू आणि श्री विठ्ठलांची मूर्ती किंवा फोटो देवासमोर ठेवा. देवासमोर तुळशीचे एक पान अर्पण करा. तुळशी समोर एक दिवा लावा. तसेच घराच्या मुख्य दारात सुद्धा एक दिवा लावा आणि त्यामध्ये एक कपूर ठेवा. त्यानंतर दोन्ही हात जोडून मनात तुमची जी इच्छा आहे ती भगवान विष्णूला, पांडुरंगाला सांगा. त्यानंतर शांतपणे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. जप पूर्ण झाल्यावर शेवटी पांडुरंग हरी वासुदेव हरी श्री विठ्ठल रखुमाई माझ्या घरावर सदैव कृपा ठेवा असे मनापासून म्हणा. हा उपाय करताना मनात पूर्ण श्रद्धा ठेवा. आपल्या मनातील इच्छा पांडुरंगाच्या चरणी सोपवा. आजच्या आषाढी एकादशीच्या दिवशी तांदूळ आणि धान्य टाळून शक्य तितके नामस्मरण करा. घरात पांडुरंगाचे अभंग ऐका. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा नामघोष करा. फक्त एक दिवस आपल्याला भात खायचा नाही आहे, कारण आषाढी एकादशीचा खरा अर्थ फक्त उपवास करणे नाही. या दिवशी आपल्या मनातील वाईट विचार सुद्धा दूर करून देवाच्या चरणी मन लावणे हा या दिवसाचा खरा अर्थ आहे. आज पांडुरंगाच्या चरणी एवढी प्रार्थना करा, हे माझ्या विठ्ठला, माझ्या घरातील सर्व संकटे दूर कर.
माझ्या कुटुंबाला सुख दे, शांती दे आणि आरोग्य दे. आमच्या घरात नेहमी तुझे नामस्मरण राहू दे आणि आमच्यावर तुझी कृपा दृष्टी सदैव राहू दे. पांडुरंग हरी विठ्ठल 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 रखुमाई महाराज की जय.